1,49,00,000 म्हणजे 1.5 कोटीची कंपनी आहे आणि 4 याला इंधन देण्यासाठी करताय. हे काय कोणाच्या डोळ्यात धूळ फेकताय तुम्ही? आम्हाला कळत नाही कोण आहे याच्या मागे. या कंपनीचं नेटवर्कच नाही, या कंपनीची काही व्हॅल्यूच नाही आणि 4,000 एकर जमीन या MIDC फिरवून ही जमीन MIDC ला द्यायची, MIDC कडून त्या कंपनीने घ्यायची. हे काय कळत नाही लोकांना? सगळं कळते. म्हणून आमची विनंती आहे, ही जमीन महामंडळाची अजिबात देता कामा नये. ही जमीन शेती महामंडळाकडे असावी असा निर्णय आपण घ्यावा. मी खूप प्रश्न राखून ठेवले आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल त्या दिवशी मी सगळं उघडं पाडेल पूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आणि आज काम मी उघडं पाडेल. म्हणून आमचं आपल्याला एवढंच म्हणणं आहे, ही जमीन देऊ नये एवढीच आम्हाला विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय वडेट्टीवारजी, अजून निर्णय झाला नाही, त्यामुळे स्कॅमचा प्रश्न येत नाही. एक स्कॅम होण्याचा प्रश्न नाही, कारण निर्णय झाला नाही. आता निर्णय करायचा काय आहे की आम्ही जे शेती महामंडळ आहे, हे शेती महामंडळ रेडी रेकनरचा जो आजचा रेट आहे टुडे, त्या रेडी रेकनरनी आम्ही पैसे घेतल्याशिवाय करणार नाही. एक म्हणजे आमचे पैसे वसूल झाले शेती महामंडळाचे, त्यामुळे स्कॅम होणार नाही. दुसरं आता दुसरं MIDCला दिल्यानंतर त्यांनी कोणाला द्यायची हा MIDCचा प्रश्न आहे, तो शेती महामंडळाचा नाही. मी आपला माननीय नानाभाऊ पटोलेजी, वडेट्टीवारजी, आपले संपूर्ण जे काही आज रेकॉर्ड आहे तुमच्या बोलण्याचा, या रेकॉर्डवर आपण काही अधिकची माहिती असेल तर मला द्या. मी शेती महामंडळाचा अध्यक्षही आहे आणि मंत्रिमंडळ उपसमितीचा कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन आहे. त्यामुळे दोन्ही बाबी तपासून घेऊ आणि चुकीचा निर्णय होऊ देणार नाही हे सभागृहाला आश्वस्त करतो. चला पुढे. त्यांनी सांगितलं ना, तर महसूल वन विभागाचा 23 जानेवारी 2026चा JR आहे, तो आपण काढा. आणि यामध्ये आता मी पुढे बोलता झालं, तुम्ही म्हणालात की ते करतो, पण मला 20 प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेले होते. 20 प्रश्न. ही जमीन कशी देता येत नाही, मी ते पत्र पाठवतो. डॉक्टर थांबा ना, मी काय तुम्हाला बोलतो काय? मला तेच सांगतो आणि बसून काय हे करू नका. आम्हाला सगळीच काम आम्हाला ओय बंटी शांतपणे मग डॉक्टर जरा बोलून ऐकून घ्या, विषय फार गंभीर आहे साहेब. नाही, हे जरा यांना ताकीद द्या. नाही, तुम्ही इकडे बघा, तुम्ही केळकर साहेब अध्यक्ष महोदय बघा, पटापट नाही करा. आणि नाही मी या बायो एनर्जी ग्रुपमध्ये ज्या ग्रुप होल्डिंग कंपनीचे 21% भाग भांडवल आहे, 61% हे बायो एनर्जी कंपनीचा टाळेबंद किरकोळ सेल 100 कोटीचा 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या आतच वाढून टाकला. 2 महिन्याच्या आत. हे सगळं कुठून आलेत, कसे रूट झालेत, काय झालेत, याच्याने एवढी सगळी माहिती आहे. माझी एवढीच विनंती आहे, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आत्ता आम्हाला डिक्लेअर करा, घोषित करा की ही जमीन तुम्ही रेडी रेकनरप्रमाणे देताय, तुम्हाला महामंडळाला पैसे मिळतील. ओपन ॲक्शन करा ना, 5,000 कोटी मिळतील या जागेचे. करणार? शेती महामंडळाचा फायदा पाहताय ना, सरकारचा फायदा बघता ना, मग करा ना, घ्या. ओपन बीड मागवा. मी तुम्हाला सांगतो, ओपन बीड मध्ये या जागेची किंमत 4,000च्या वर कोटी राहील. आणि ही एवढी मौल्यवान जागा, महाग जागा महामंडळ केवळ MIDCला देऊन MIDCच्या माध्यमातून ते कुणाला देणार? काल परवा उद्योग विभागाने JR बदलला. काल काय म्हणले? फक्त आम्ही ऑनलाईन करणार. आणि परवा आता एक JR निघाला, काय म्हणले माहिती त्या JR मध्ये? आता ऑनलाईन आणि काही विशिष्ट आणि अत्यावश्यक असलेल्या बाबीमध्ये ऑफलाईन सुद्धा जमीन वाटप करता येईल. आता काल परवा JR काढला. सगळ्यावरच आमचं लक्ष असते अध्यक्ष महोदय. म्हणून तुम्हाला कृपा करून ही एवढी नुकसान महाराष्ट्र सरकारचं करू नका आणि ही जमीन आम्ही देणार नाही, महामंडळाची जमीन, हा असा निर्णय तुम्ही घ्या, अशी माझी आपल्याला काही मागणी आहे अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, कॅबिनेट सब कमिटी समोर मी सांगितलं वडेट्टीवार साहेबांना की तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्याला मी कॅबिनेट सब कमिटी समोर, कारण कॅबिनेट सब कमिटी लाईव्ह आहे आणि कॅबिनेट सब कमिटीला निर्णय करायचा आहे. मी एकटा मंत्री नाही आहे, त्यामुळे कॅबिनेट सब कमिटी 3 मंत्र्यांची आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारी आहे. मी एकच सांगतो वडेट्टीवारजी, आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही पद्धतीचं चुकीचं होणार नाही. कॅबिनेट सब कमिटी निर्णय करेल आणि आपल्या सर्व दिलेल्या जे काही तुम्ही या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत, आपण काही नानाभाऊ या ठिकाणी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत
आणि आपण काही बाबी सरकारच्या निदर्शनात आणलेल्या आहेत. या सर्व बाबी कॅबिनेट सब कमिटीचा भाग आम्ही करू आणि गरज पडली तर आपल्याही चर्चाही करू. चला पुढे लक्षवेधी 3. चला लक्षवेधी क्रमांक 3. याच्यावर जर बैठक मागितली आहे ना तर बैठकही करू. चला 3 नंबर. लक्षवेधी क्रमांक 3. चला बारीक एक अहो विचारा ना एक